महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी माननीय महसूल मंत्री आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर अभियान राबविण्याबाबत 18 फेब्रुवारी 2026 शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रात आणि हिंगोली जिल्ह्यात आणि आमच्या सेनगाव तालुक्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त आदरणीय जितेंद्रजी पापळकर साहेब, माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ताजी, माननीय अपर जिल्हाधिकारी महेंद्रजी कांबळे, माननीय उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च ते मे 2026 या कालावधीमध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिर राबविण्यात येणार आहे। या समाधान शिबिरांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, जसे की भोगटदार वर्ग 2च्या जमिनी भोगटदार वर्ग 1 करणे, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत मयत व्यक्ती शोधून त्यांचे प्रलंबित वारसा फेरफार घेणे, प्रत्येक गावातील सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र करणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे मंजुरी देऊन त्यांना जी मदत करणे, तुकडेबंदीखाली जे व्यवहार झाले आहेत ते व्यवहार नियमित करणे, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन त्यांच्या शिक्षणासाठी जे आवश्यक दाखले आहेत त्या दाखल्यांचं अर्ज भरून घेऊन त्यांना या शिबिराच्या दिवशी दाखले वाटप करणे, पाणंद रस्त्यांचे प्रशासकीय आदेश ग्रामपंचायतींना देणे, सातबारावर ज्या चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत किंवा लेखन प्रमाण झालेले असतील त्या नोंदी तात्काळ शिबिराच्या दिवशीच त्या दुरुस्त करणे आणि दुरुस्त सातबारा शेतकऱ्यांना वाटप करणे, याने अकृषीबाबत ज्या नवीन सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणांची सर्वसामान्य जनतेला माहिती देणे, डिजिटल सातबारा जी कायदेशीररित्या आता वैध आहे, महाभूमी पोर्टलवर QR कोडचा जो सातबारा आहे तो कोणत्याही शासकीय कामासाठी हा वैध आहे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, ही शिधापत्रिका वितरित करणे, त्याचप्रमाणे ॲग्रिस्टॅग PM किसान बाबत ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी दूर करणे इत्यादी स्वरूपाचे उपक्रम या समाधान शिबिरामध्ये राबविण्यात येणार आहेत। यासाठी विविध कक्षांची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्या शिबिराच्या ठिकाणी नागरिकांसाठी सिंगल विंडो सिस्टीम अवेलेबल केलेली आहे आणि प्रत्येक शिबिरासाठी नायब तहसीलदार संवर्गाचे नोडल अधिकारी आम्ही नियुक्त केलेले आहेत। 7 मार्चपासून हत्ता आणि आजेगाव या 2 मंडळामध्ये हे शिबिर होणार आहे आणि त्यानंतर पुढील प्रमाणे मी या ठिकाणी वेळापत्रक सांगत आहे आपणास। हत्ता आजेगाव 7 मार्च रोजी, त्यानंतर बाबुळगाव पुसेगाव 14 मार्च रोजी, गोरेगाव पानकनेरगाव हे 10 एप्रिल आणि साखरा सेनगाव ग्रामीण हे 17 एप्रिल आणि 8 मे रोजी आणि सेनगाव नगरपंचायत हे 15 मे रोजी या ठिकाणी होणार आहे। माझे सर्व सेनगावमधील सर्व शेतकरी बांधव, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, त्याचप्रमाणे सामाजिक अर्थसहाय्य योजनेसाठी जे विधवा, दिव्यांग, इतर जे दलित घटक आहेत त्या सर्वांना माझे या ठिकाणी आव्हान आहे की आपण या शिबिरामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवावा आणि महसूल प्रशासनाने आपणासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आपण लाभ घ्यावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।